सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे पितळ अशा पद्धतीने उघडे पाडले की तेव्हापासून या निकालाची दिशा 360 डिग्रीने बदलली आहे. निवडणूक आयोगाच्या बायस धोरणाची सर्वोच्च न्यायालयात चिरफाड होत असताना दुसरीकडे शिंदे गटात मात्र कमालीची अस्वस्थता पसरली होती. त्यात जे नव्याने बंडखोरी करून शिंदे गटात गेलेले 6 खासदार आहेत त्यांची तर अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. पंक्तीस बसावे आणि बुंदी संपावी अशी वेळ या खासदारावर आली आहे. कपिल सिब्बल यांच्या प्रभावी युक्तिवादाने तोंडचं पाणी पळालेले शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाने अजून एक दणका दिलाय. बंडखोर 6 खासदारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवून 31 ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचा निर्देश दिलेले. एकीकडे कोर्टातील शिवसेनेची सुनावणी होत असताना आता नुकतीच बंडखोरी करून शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांना कोर्टाचं बोलावणं आल्याने या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या जातात. सुप्रीम कोर्टाने नोटिसीत नेमकं काय म्हटलंय, या नोटिसीचा आणि सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना पक्षाच्या सुनावणीचा नेमका काय संबंध, नोटीस मिळाल्याने शिंदे गटाच्या 6 खासदारांची पुढची रणनीती काय असणार, यावर आधारित आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता संघर्षाचा भाग 2 आता सर्वोच्च न्यायालयात अधिक तीव्र होताना दिसतोय. ठाकरेंच्या पक्षातून बंडखोरी करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या 6 लोकसभा खासदारांना कोर्टाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या खासदारांच्या विलिनीकरणाला दिलेल्या मान्यतेविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता महत्त्वपूर्ण सुनावणी निश्चित केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 6 खासदारांना कोर्टाने थेट दम भरलाय. कोर्टाने या 6 खासदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी अंतिम मुदत दिली असून ते हजर न राहिल्यास त्यांच्या अनुपस्थितीत एकतर्फी सुनावणी घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडे महाशक्तीचं बळ असलं तरी कायदेशीर पातळीवर बंडखोर खासदारांची धाकधूक कमालीची वाढली आहे. ठाकरे गटांचे लोकसभा गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी कलम 32 अंतर्गत सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. 18 जुलै रोजी लोकसभा सचिवालयाच्या संयुक्त सचिवांनी एक परिपत्रक काढून ठाकरे गटांच्या 6 खासदारांचे शिंदे गटात विलिनीकरण झाल्याचे मान्य केले होते. ठाकरे गटाचा मुख्य युक्तिवाद असा आहे की पक्षांतरबंदी कायद्याच्या 10व्या अनुसूचीच्या नियमानुसार केवळ काही सदस्यांचं वैयक्तिक विलिनीकरण होऊ शकत नाही, तर त्यासाठी मूळ राजकीय पक्षांचे विलिनीकरण आवश्यक असतं. हाच युक्तिवाद कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात देखील दाखल करताना दिसतायत. मूळ पक्षाची कोणतीही संमती नसताना लोकसभा अध्यक्षांनी घेतलेला हा निर्णय असंविधानिक, बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या चिंचोली येथील निवासस्थानी ठाकरे गटाने थेट नोटीस घरपोच केली आहे. यासोबतच ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर यांना देखील ठाकरे गटाकडून घरपोच नोटीस देण्यात आली आहे. एकीकडे ही नोटीस पाठवण्यात आली असताना दुसरीकडे शिवसेना कोणाची, या मुद्द्यावर कपिल सिब्बल ठाकरे गटांची बाजू मांडतायत. सुप्रीम कोर्टातील त्यांच्या धारदार युक्तिवादामुळे दिल्लीत शिंदे गटाचे नेते आणि वकिलांची मोठी गडबड झाली आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना जोडण्याचं कारण म्हणजे या दोन्ही खटल्यांचा धागा एकच आहे, तो म्हणजे काही लोकप्रतिनिधींचे वैयक्तिक विलिनीकरण हे पक्षाचे विलिनीकरण कसं होऊ शकतं, आणि ते जर वैयक्तिक विलिनीकरण घटनाबाह्य ठरत असेल तर संबंधित 6 खासदारही अपात्र ठरू शकतात. मग त्यांना ओम बिर्लांनी जरी मंजुरी दिली असेल तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात बिर्लांच्या निर्णयाला चॅलेंज केलं जाऊ शकतं, जे की ठाकरे गटाने आधीच केले. त्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये शिंदे गटाची 100% गडबड होणार हे स्पष्ट आहे. सिब्बल यांनी कोर्टासमोर थेट प्रश्न उपस्थित केलाय की एखाद्या विधिमंडळ किंवा संसदीय पक्षात फूट पडली म्हणजे मूळ राजकीय पक्षात फूट पडली असं होत नाही. राजकीय पक्ष हा लोकप्रतिनिधीपेक्षा श्रेष्ठ असतो. निवडणूक आयोगाने आणि लोकसभा अध्यक्षांनी मूळ पक्षाच्या घटनेला बागल देऊन घेतलेला निर्णय कसे लोकशाही विरोधी आहेत हे सिब्बल यांनी कायदेशीर कलमांचा आधार घेत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पक्षचिन्ह राजकीय पक्षाचं असतं की विधिमंडळ पक्षाचं हाच खरा कळीचा मुद्दा आहे असं सूचक निरीक्षण नोंदवल्याने ठाकरे गटाच्या आशा पल्लवित झाल्यात आणि शिंदे गट बॅकफूटवर असल्याचं चित्र उभं राहिलंय. जरी भाजपच्या रूपाने बंडखोरांसोबत महाशक्तीचं पाठबळ असलं तरी कायद्याच्या चौकटीत सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं यावर त्याचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. जर सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षांच्या विलिनीकरणाच्या परिपत्रकाला असंविधानिक ठरवलं तर 6 खासदारांच्या थेट अपात्रतेची कारवाई होऊ शकते. खासदारकी जाण्याच्या भीतीने त्यांच्या गोट्यात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटांचे खासदार अरविंद सावंत यांच्या स्वीय सहायकांनी मुंबईहून थेट यवतमाळला जाऊन खासदार संजय देशमुख यांच्या घरात कायदेशीर सुपूर्द केली आहे. यामुळे ही लढाई ठाकरे गटाने किती मनावर घेतली हे दिसून येते.
कोर्टाने नोटीसमध्ये स्पष्ट केले की जर खासदार 31 ऑगस्टच्या सुनावणीला हजर राहिले नाहीत किंवा त्यांनी उत्तर दिलं नाही तर न्यायालय त्यांच्या अनुपस्थित निर्णय घेईल. म्हणजेच पळ काढण्याची किंवा वेळ काढूपणा करण्याची कोणतीच संधी कोर्टाने ठेवली नाहीये. सध्या कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या 6 बंडखोर खासदारांनी सुप्रीम कोर्टात बचावात्मक प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सुरुवात केली आहे. बंडखोर खासदारांच्या वकिलाचं म्हणणं आहे की ठाकरे गटाने अद्याप त्यांच्या विरोधात लोकसभा अध्यक्षाकडे अधिकृत अपात्रतेची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे थेट सुप्रीम कोर्टात आलेली ही याचिका अनपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलंय. लोकसभा सचिवालयाच्या 18 जुलैच्या परिपत्रक हा केवळ एक प्रशासकीय बदल दर्शवणारा अंतर्गत निर्णय होता. त्यामुळे त्याविरोधात न्यायालयात चॅलेंज कसा करता येऊ शकतो असा युक्तिवाद शिंदे गटाकडून केला जातोय. राजकीय पातळीवर जाहीर भूमिका मांडताना आपण कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, मतदारसंघाच्या विकासासाठी शिंदे गटात गेलो आहोत असा प्रचार हे खासदार करत आहेत. शिंदे गटाकडून जरी हे युक्तिवाद करण्यात येत असले तरी त्यांना 31 ऑगस्टला कोर्टात उभं राहावंच लागणार. सुप्रीम कोर्टातील ही सुनावणी शिंदे गट आणि महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते. 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत जर कोर्टाने भूमिका घेतली तर लोकसभेतील शिंदे गटाचं 13वर असलेलं खासदारांचं संख्याबळ धोक्यात येईल आणि त्याचा थेट परिणाम राज्यातील राजकीय गणितावर होईल. त्यामुळे सत्तेची महाशक्ती पाठीशी असूनही कायदेशीर पातळीवर कपिल सिब्बल यांच्या चाणक्य नीतीमुळे बंडखोर खासदारांची धाकधूक प्रचंड वाढली आहे. गेल्या अनेक दिवसापासून सलग सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पार पडते. तेव्हापासून तर आतापर्यंत कपिल सिब्बल युक्तिवाद करतात. राजकीय पक्ष मोठा की विधिमंडळ पक्ष मोठा या प्रश्नावर आणून कपिल सिब्बल यांनी विषय सोडलाय. आता विशेष म्हणजे या 6 खासदारांची बंडखोरी आणि एकनाथ शिंदेच्या पक्षात विलीन होणं आणि ही केस सुप्रीम कोर्टात जाणं आणि याही वेळी या 6 खासदारांच्या बाबतीत शिंदेच्या विरोधात हाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनीच हँडल करणं, या 2 गोष्टी कपिल सिब्बल यांच्यासाठी प्लस पॉईंट तर एकनाथ शिंदेसाठी मात्र चक्रव्यूह ठरणार आहे. आता जसं मी म्हटलं की पंक्तीला बसायला आणि बुंदी संपायला एकच वेळ झाली आहे. 6 खासदारांनी एकनाथ शिंदेच्या पक्षात अशा वेळी विलिनीकरण करायचं ठरवलं ज्यावेळी शिंदेचं अस्तित्व, शिंदेचा पक्षचिन्ह आणि शिंदेनी उभा केलेला त्याचा रुबाब संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. आता महाशक्ती यामध्ये काही क्लायमॅक्स घडून आणते, काही ट्विस्ट दाखवते की या बंडखोर खासदारांना मध्येच लटकावं लागतं हे पाहण्यासारखं आहे. पण सुप्रीम कोर्टाने बजावलेल्या नोटिसानुसार यावेळी खासदारांना पळती भूमिका घेता येणार नाही आणि जर तर या मुद्द्यावरती नाहीतर थेट हजर राहा किंवा तुमचं उत्तर द्या नाहीतर एकतर्फी निर्णय देऊ ही सुप्रीम कोर्टाने घेतलेली भूमिका सांगते की एकनाथ शिंदेचे दिवस फिरायला सुरुवात झाली. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.